बहुजन समाज पार्टीच्या पूर्णा शाखेच्या वतीने नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. रमाई घरकुल योजनेसंबंधी सर्वे नंबर 158 बाबत प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने रमाई घरकुलधारकांना याचा नाहक त्रास होत आहे. सिद्धार्थनगर, डॉक्टर आंबेडकर नगर, महात्मा फुले नगर वासियांना गेल्या 5 वर्षापासून स्वतःचे घर सोडून इतरत्र राहावे लागत आहे. कोणी भाड्याने तर कोणी पत्रे टाकून अतोनात हाल सहन करीत आहे. मठ्ठ प्रशासनाला कुठलाही फरक पडत नाही. मुख्याधिकारी प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष घालीत नसल्याने बसपा नेते देवरावदादा खंदारे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान या धरणे आंदोलनासाठी बसपाचे महाराष्ट्र नेते गौतम उजगरे यांनी भेट देऊन प्रशासनाबाबत तीव्र असंतोष व्यक्त करीत निषेध नोंदवला आहे. या धरणे आंदोलनात धारवा गायकवाड, प्रकाश खरे, चंद्रकांत कांबळेसह डॉक्टर खंदारे सहभागी आहेत. ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. समाज पक्षाच्या वतीने आज नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. काय विषय आहेत? विषय असा आहे की पूर्णा नगरपालिकेच्या अंतर्गत 158 सर्वे नंबरमधील जे सिद्धार्थनगर, डॉक्टर आंबेडकर नगर आणि महात्मा फुले नगर आहे, तर या तिन्ही नगरामध्ये 1995 पूर्वीचा जो रहिवासी पुराव्याची जी अलीकडच्या काळात आढळत आहे ही जाचकाट आहे. कारण प्रशासनाने 14 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजे मुख्याधिकारी पूर्णा, तहसीलदार पूर्णा आणि उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांनी संयुक्तरित्या पत्र दिलेले होते की अशी कुठलीही आठ लावल्या जाणार नाही. तरीसुद्धा म्हणजे जवळपास 2019 पासून हे लोक या लाभापासून वंचित आहेत. तर 2019 ते 2024 हा जवळपास 5 वर्षाचा कालावधी झालेला आहे, तरी या लोकांना लाभ मिळालेला नाही आणि हे या लोकांवरती अन्याय आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी 2010च्या GR नुसार जे 1.5 लाख रुपयाचं अनुदान देण्याचं जे प्रावधान होतं, तर ते शासन प्रशासन 2.5 लाख केलेलं आहे. पण तरीही शासन हे जे प्रशासन आहे हे पालिकेचं प्रशासन 2010च्या GR वर अडून आहे. तिसरी महत्त्वाचा विषय असा आहे की जवळपास जे निधी वितरित केला जातो, तर सर्वप्रथम इथला जो इंजिनियर कोणी अभियंता वगैरे असं तिथं आल्याच्यानंतर त्या अभियंत्यानं जागेवरती जायमुख्याचा पंचनामा करून तिथला स्पॉट पंचनाम्याचा फोटो सादर केल्याच्यानंतर 50% रक्कम त्या लाभार्थ्याला देणं बंधनकारक आहे. तसा GR आमच्याकडे आहे. तर ह्या शासन निर्णयानुसार तर 50% रक्कम देणं अनिवार्य आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते बांधकामाचं व्हेरिफिकेशन केल्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या वेळेला इथं टिप्पणी दाखल केली जाईल त्या टिप्पणीनुसार 40% रक्कम देणं अनिवार्य आहे. आणि जो फायनलचा चेक आहे, घराचं काम फायनल झाल्याच्यानंतर 10% देणं अनिवार्य आहे. असं हे प्रशासन न करता हे प्रशासन 5% टप्प्यामध्ये रक्कम देते. म्हणजे परिस्थिती आमची दलित समाजाची अशी झाली की माय खाऊ देणार, बाप भीक मागू देणार. समाजानं जगायचं कसं, अशा परिस्थितीचा आमच्यावर अशी वेळ आलेली आहे. त्यामुळं नाविलाज असतो आमच्या बहुजन समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय देवरावदादा खंदारे, धारबाजी गायकवाड, प्रकाशजी खरे साहेब आणि आमचे राष्ट्रीय पेंटर कांबळे साहेब, इतर सर्व या समाजातील लोकांच्या वतीनं या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आणि आमची अशी मागणी आहे की आमच्या ह्या जी मागण्या आहेत ह्या मागण्या पूर्णपणे कंप्लीट होईपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत. आता जरी कुठलीही प्रशासन पळापळ करीत असेल तरी आम्ही शांत पद्धतीनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार आम्ही हे आंदोलन करीत आहोत. याच्यामध्ये 15/4 या GR मध्ये 15/4 एक असं प्रावधान करून ठेवलेलं आहे की घरकुल निर्माण समिती जी की 95 पूर्वीची झोपडपट्टी म्हणून घोषित झालेली आहे. आणि ही जी तिन्ही नगर मी आता सांगितले हे जवळपास कोर्टाने सँक्शन केलेले आहेत, हे झोपडपट्टीधारक आहेत म्हणून. तरी एक निर्णय असा आहे, शासन निर्णय, की घरकुल निर्णय समिती जी आहे तर ही पुनर्विकास अधिनियम 1971 मधील कलम 3Z यानुसार अशा पद्धतीने 7 व 3 व 4 असे हे पोटकलम आहेत. याचा तरतुदीचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेलाच सगळे अधिकार दिलेले आहेत की इथलं जे काय आहे तर इथं जागेचा प्रश्न असेल किंवा आणखीन कुठला प्रश्न असेल तर ते मोडण्याचा ह्या वरील कलमामध्ये. तर हे सगळं इथंच ह्या प्रशासनाने हे सगळ्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मात्र हे प्रशासन असं न करता आम्हाला समाज कल्याणचे दरवाजे ठोठावते, आम्हाला समाज कल्याणला पाठवले जाते. त्या पद्धतीचे पत्र आमच्याकडे त्यांनी दिलेले आहेत की आम्ही समाज कल्याणकडे पाठवलेलं आहे. वास्तविक या GR नुसार समाज कल्याणकडे जाण्याची अजिबात गरज नाही. यांना अधिकार आहे तिथं.
पण हे जाणून बुजून अशा पद्धतीने करतील आणि आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यावरती जर आमच्या म्हणण्यानुसार जर ह्या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेवर बहुजन समाज पक्षाच्या वतीनं भव्य मोर्चा आणि त्याहीपेक्षा जे काही करता येईल संविधानाच्या माध्यमातून अशा पद्धतीचं एक मोठं आंदोलन उभं करून इथले जे काही तिन्ही नगर आहेत, डॉक्टर आंबेडकर नगर असेल, महात्मा फुले नगर असेल, ते सिद्धार्थ नगर असेल, या तिन्ही नगरामधील 158 सर्वे नंबरमधले जेही लोक राहतात या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी बहुजन समाज पक्ष आदरणीय देवराव दादा नगरपालिका प्रशासन जातीवाद करते असं वाटते का? नगरपालिका प्रशासन जातीवाद करते असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाही, पण नगरपालिका प्रशासनाचं जे कार्य चालू आहे तर त्याच दिशेला आम्हाला घेऊन जाण्याचा प्रकार आहे अशी आमच्या मनामध्ये शंका आहे. ही मात्र इथं ही बाब अधोरेखित करायला काही हरकत नाही. धन्यवाद.